लोक आहेत मस्त सारखी सगळी गरीब आहे ती आणि सगळी गरीब अशी आम्ही जेवायला आलो. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. ओके या जेवाय प्रसाद घ्यायला. मंदिर मगाशी दिसत नव्हतं पण वरची कळसं सगळे दिसते तिथे आहेत का नाही. आणि ही आता नजारा असं आहे आणि ही सगळे लॉकरसाठी लोक थांबले. चला येतो चला ओके. थोडं आता कधी कधी मनात येतं आजची रात्र 2 रात्र निघू द्या डायरेक्ट घरी जाऊ. गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे आपण भारत यात्रा करतोय 4 धाम यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग. तुम्हाला तर माहिती झालंय सगळं काही विषयच नाही. पण बऱ्यापैकी सगळ्यांचा सपोर्ट आहे. सगळेजण मदत करतात सहकार्य करतात खूप छान वाटतं. सगळ्यांना थँक्यू मनापासून आभारी. आणि आज कुठे आहे माहिती का मी आज आहे अयोध्या राम जन्मभूमी जिथं राम मंदिर. तर तुम्हाला सगळा इतिहास माहितीच आहे काही जास्त सांगायची गरज नाही. आणि कम्प्लीट 1 महिना 9 दिवस झालं मी घर सोडलेलं. काल आपल्याला महाराज भेटलं होतं कुठं श्रीरामपूर नाही ते गोरखपूरमध्ये. मग थोडं अंतर असल्यामुळे चला म्हणलं संगमंग गाडीवर होय. थोडी अपघात झाली बॅगी ही आमच्या बसायला पण ठीक आहे म्हणलं 1 दिवस काढूच संगमंग होय गाठ पडली होती. आता आज ती रेल्वेने काशीला जाणार आहे तर मी गाडीवर पुढच्या प्रवासाला जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायला भेटणार आहे अयोध्या राम मंदिर. अयोध्या आणि राम मंदिर. काल संध्याकाळनं सगळं फिरलं बरं का पण कुठं लाईट गेली ती प्रॉब्लेम झालं त्याच्यामुळे कुठं दिसलं कुठं नाही. आणि चष्मान शर्ट कसं काय दिसतोय काय माहीत नाही होय. टी शर्ट घेतलं काय म्हणता महाराज व्यवस्थित आहे. हां कालच्या व्हिडिओमध्ये सगळे सांगितलंय महाराज कुठलं आहेत कशी ओळख झाली काय बातगडे होय. जास्त काही वेळ घेणार नाही. रात्री इथं थांबलो होतो आणि इथून आता आम्ही निघालो कुठं राम मंदिराकडे. चला आता जाता जाता तुम्हाला गाडी बॅगी सगळं इथंच ठेवणार आहे. पुढं राम मंदिराचं दर्शन आणि ह्या व्हिडिओला लाईक करा रे इमानदारीने. बरं वाटतं एक लई नाही पण 1000 लाईक यावं असं वाटतं जरा जेव्हा. जास्त अपेक्षा नाही माझी 1000 लाईकची फक्त अपेक्षा आहे. 1000 जणांनी जरी रोज डेली सपोर्ट केला ना मला 1 वर्षभर तर दादा इज अ किंग. जय श्रीराम लिहा सगळ्यांनी जय श्रीराम फक्त लिहा. गाडी आता आम्ही इथंच लावणार आहे होय. गाडीवर काही जाणार नाही. आणि आम्ही जिथं थांबलो का ही पाण्याची टाकी देश किसान हर सिमेंटचं जाहिरात केली आणि आम्ही चालतच जाणार आहे का जाणार आहे तर गाडी लावायचं आम्ही रात्री बघून आलो होय. लई प्रॉब्लेम आहे हां. तर इथलं ही एरिया इथं ही असं आहे ही बरीच लोक आले तिथे. तर ही हरियाणाची गाडी एक आली AP आंध्र प्रदेशची गाडी आली अशी MH महाराष्ट्र 12 हा का महाराष्ट्रातलं मल्ल पट्टे येतात का नाही. हा बघा 40% लोक महाराष्ट्रात नाही किती 40% राम 50% लोक महाराष्ट्रात नाही. रामकृष्ण हरी म्हणणारी सगळे येतात मानते तेवढी राम हे राम हरे राम हरे राम. अशा गाड्या पार्किंग इकडे म्हणजे हे सगळे लॉजिंग खोल्या हॉटेल असं. सगळ्यात महत्वाचं इकडे उष्णता आहे. उष्णता गरम होतंय लय उष्णता. इकडे गरमी थंडीत आता डायरेक्ट गरमीतच आहे. आपल्या इकडे रटाळून पाऊस झाला म्हणते तिथे बरं वाटलं जरा छान वाटलं असं नाही. इकडे अशा रिक्षा वगैरे असते त्या. इकडं रेल्वे स्टेशन आहे लय जवळ आहे. हे रिक्षा 10-12 मिनिटात चालत येत आहे. तिथं काय बघा रात्री पावल ठेवायची जागा नव्हती इतकी गर्दी आम्ही आलो तेव्हा. राम मंदिर बघा 100 मीटरवर आणि हनुमान गडी 600 म्हणजे अर्धा किलोमीटर आहे इथून. हा आपला परिसर अस्थिगंध ओके. हा आता लावलं की काय
ती लय हात काय लागले आता इथून एंट्री आहे आतमध्ये. ह्या साईडला अशी जी गर्दी आहे ना काय तुम्हाला म्हणजे लय बी नाही पण ठीक आहे असू दे. आता समोरून एंट्री मोबाईल आता माझं तर हे सोडतात का नाही काय माहीत नाही पण बघू लॉकर असेल पुढे बहुतेक का इथंच आहे काय नाही. आतमध्ये सगळं चेकिंग करून थोडं पुढे तर आले बाबा. इकडं नाही काय हे इथूनच 1 2 3 4 5 6 7 लाईनी केल्या. इथं म्हणतात किती गर्दी होऊ द्या दर्शन तासाभरात होतं. बघूया आपण किती वेळ लागतो काय माहीत नाही पण सामान किती आता लिहिलेलं आहे खालीच ठेवावं लागतंय का काय काय माहीत नाही. सुग्रीव किल्ला तिथं लिहिलंय. मंदिर दिसायला लागलं इथून समोर तुम्हाला दिसतंय का काय. जवळ जाऊन जाऊतो. ज्यांना चालता येत नाही त्यांना व्हीलचेअर म्हणजे चालायचा कटाळा येतोय त्यांना ही सुविधा इथं. लाईन काय हिटनंच आहे सिस्टीम का काय काय माहिती बहुतेक. समोरच्या साईडला मंदिर दिसायला लागले. इथं ही असा परिसर आहे. इथंही असे ऊन लागायला लागले. कळसाचं दर्शन घ्या तेच मंदिर आहे. कळसाचं दर्शन घ्या. घेतलं का लिहा जय श्रीराम. शिका इथं बी लिहिलंय जय श्रीराम. एकंदरीत पट्ट्या पोचला छान वाटलं एकदम मस्त वाटलं. चला तिथं सामान जायचं केंद्र. इथं बॅगी फेगी आत टाकायच्या आणि मगच पुढं जायचं असं. तिकडून आलो बॅगी जायचं केंद्र झालं. त्या साईडला सगळी टॉयलेट बाथरूम मांडल्यात एमर्जन्सी कोणाला लागली तर. इकडे हे काय बनवले इथपर्यंत शूटिंग काढा काही करा. इकडे ही डिझाईन असं बनवलं सामान मला जमा करायचं. आता हे लय मोठं बनवलंय. त्यांना आधीच माहिती होतं काय झालं नाही पहिलंच पब्लिक इथं एवढं यायचं ना. आता ह्या चप्पल जुता काय काय ठेवावं लागते काय माहिती. चप्पला कुठं बी सोडायच्या नाहीत. ओके चप्पल बूट हेच ठेवायचं असं मस्त मध्ये आणि ह्यातनं घुसायचंय त्याच्यातून. ठीक आहे बघूया कसं आहे काय भानगड हाय. अजून आणलं बाबा तिने दमली थकली. चला त्यांनी 10 मिनिटं खाल्लं असं त्याच्या जीवावर आलतं की बॅग बी द्यायना आणि ठेवून बी घ्यायना. होय पगार आहे त्यांना पण असे आगाऊपणा करतात. तिथून हे असं केलंय आत एंट्रीला. तिकडे जायचंय का नाही मोबाईल ते ठेवायचं की ठेवाच लागल. होय बरं मोबाईलचं कुठं लिहिलं नाही. होय बघा लिहिलंय चालतंय असं आहे. आणि ही सगळं लॉकरसाठी लोक थांबले. असं आता आल्यानंतर बाहेर भेटूया. मी आतमध्ये कसं आहे काय स्टोरी सांगतो. ओके लॉकरच्या 12 नंबर राईट बाहेर आलो. पिशवी घेतली होय सगळं फिरून आलो. म्हणजे 1 नंबर दर्शन झालं. डोळ्याचं आमचं समाधान झाले. काही गोष्टी हुकल्यात ते जाऊन दे. आता बोललं एवढं कमी सांगेल एवढं कमी. मी बोललो की राग येईल त्याच्यामुळं नको काय गोष्टी बोलायला मनात दाबून ठेवू आणि वेळ आल्यावर बाहेर काढू. वेळ आल्यावर मनात ठेवा. हां सकाळी लवकर आलतो 11:30 वाजल्यात. आता पब्लिक येतंय बी तेवढंच सकाळी जात होतं तेवढंच. आता ही सगळी पब्लिक चला पब्लिक म्हणण्यापेक्षा बघतं लोक. रात्री ही सगळी लोक कुठं होती नदीला कुठं वड्याला नदीत झोपलेली नदीच्या कडेला तिकडं बाहेर असे पटांगणात नाही
कुठं बी झोपली होती, जिथं जागा सापडल तिथं फक्त लोक झोपली होती. सगळी पहाटे 4ला लाईनीत आलती दर्शनाला. त्याच्यामुळे आता बाहेर येते तिथे माकडं दमली चावून, हरभरा खाऊन दमली र. खायला तर खायला चला बाहेर आलोय आता. काय करतो तुम्हाला काय सगळं अजून एकदा दर्शन दाखवतो. मंदिर आतमधनं बरं आहे, पाहिलं जसं टी व्हीत धावतात तसंच, पण ती व्हिडिओमध्ये थोडं मोठं दिसतं. पण ठीक आहे, आहे तसं मोठं आणि डिझाईन एकदम खास आहे. आत्ताच्या चालू पिढीने बनवलं, त्याचा अभिमान वाटतो की आत्ताचे म्हणजे पहिलं काय समजा साधनं नव्हती तेव्हा डिझाईन एवढं खास बनवत होती पूर्ण. आता मशनी वगैरे आहे ते पण बनवलंय एकदम मस्त बनवलंय आतमध्ये. ते लय महत्वाचा विषय. जेवणाचं आहे का बघू, मी ऐकून होतो हाय का काय काय माहीत नाही, बघू की हाय का. हाय म्हणते ती पण किती हालाय जेवणाला काय माहिती. गर्दी पब्लिक काय थोडं आहे काय. हा आपली लक्ष्मी घेऊ म्हणजे चपल्या फुटून हे तर सेफ ठेवल्या होत्या. होय इकडे खोया पाया केंद्र आराम करायचं. बॅगेतने कोण्या काय आणलं असलं तर खायचं. खायला शिराय राव फक्त, जेवण फिवण काय नाही. कुठं जेवायचं शिरायच खाऊ, खिचडीच खाऊ. हा खायची खिचडी खाऊ. हाय का नाही खिचडी खाऊ आधी, जे आहे ते पदार्थ पाडून घेऊ. तिथं खिचडी खायला खाऊ गाड्या काहीतरी भुका लागलं. सकाळनं काहीच खाल्लं नाही. इथं बनवलेलं जाऊ लाईनला थांबलोय मित्रांनो. खिचडी खायची, खिचडी मस्त मध्ये फ्रुटी पण आहे, खिचडी पण आहे मस्त मध्ये. लय राडा झालाय गाड्या काय काय ठिकाणी असं. पोरं 2-2 घेऊन जातात काय फ्रुटी आहे. 2 फ्रुटी आल्या आणि एक खीर. त्यांना म्हणलं बाहेर माताची खडी आहे, दोस्त चलो दे दो. मग 2-2 दिल्या. हा दे 2 घ्या 4 घ्या दिला. काय अर्थ. सेवेसाठी तिकडे जायचंय पटांग. नाश्ता झाला, अशी गरमी असं तापतय. आता बाहेर निघालोय डायरेक्ट. ही माणसं आता परत चालली तिथे आणि आम्ही निघालोय. चला इकडून जाऊ. सगळ्यात महत्वाचं चेकिंग करताना ते बॅगी हे ते तिथं त्याच्याच आधी परसाद बाहेर घ्या म्हणतात. डिग लागलाय परसाद बाहेर तिथं फेकून देतात. त्या परसादावर फोटो असतोय कोणाचा, श्रीरामाचा. लोक तोडावते ते कचा तोडवून जाते ते देवाला. तुम्ही अभ्यास केला का मग तिथं परसाद ही फेकलं होतं. तिथं चेकिंग चालली होती. चला बाबा चला, आली की ही. आणि परसाद ही कधी आला चुकून तर परसाद घेऊ नका, म्हणजे काहीच घेऊ नका. आतमध्ये नेऊनच देत नाही तर घेऊन काय. पाण्याची बाटली बिसलरी आमची फेकून घेऊन जा. हा घरी जाताना घेऊन जावा. फेकून देते ती पिशव्या ही महाग. आतमध्ये मोबाईल तर काही नाहीच नसून देत, त्याचा काही विषय नाही. त्याला काय आपल्याला दुःख नाही, पण जे काय माहिती त्या गोष्टी होय. आणि दर्शन होत आहे तास 1.5 तास लय झाला. कारण नियोजनबद्ध आताच्या टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे सगळं. म्हणजे किती माणसं माणसं किती येऊन दे ना. सात लाईन उदाहरणार्थ मग देव थोडं उंच बनवलाय, त्याच्यामुळे 7 जण लाईनीतल्या लोकांना दर्शन घेता येते ना. ते टेन्शन नाही. असं आहे तुम्हाला सगळा इतिहास माहिती महाभारत, त्याच्यामुळं लई सांगायची गरज नाही. हो का इकडे जेवायला आहे, कुपन काढायचंय मित्रांनो. असं जे तापतंय ना. आणि काय झालंय माहिती आहे का मित्रांनो, त्या तिथं जेवणाचं तिकीट काढायचं. तिकीट दिलं तिथं फुकट आहे, पण तिथं जेवणाचं लय अवघड आहे. ही सगळं पब्लिक आहे का लक्षात घ्या. ही सगळं चला पुढे पुढे चला. जेवायला थांबले ते. हा चला चला की पुढं. हा सगळी जेवायला थांबले तिथे. आणि अशी ती गर्दी गोवा कशी स्कीम आहे. आत कसं आहे, आता शिट्ट्यांना आलंय कधी सोडायची. अरे
कमाल झाली गाड्या 2 तास झाले वेट करतोय जेवायसाठी. तिथं त्यांनी अर्धा तास थांबवलं, ह्यांनी अर्धा पाऊण तास थांबवलं. चालत आलो अर्धा तास, किती लांबून. पोटासाठी करावं लागतंय होय. तरी तुम्ही नशीब पैसे देताय म्हणून आधी मध्ये खातोय. नाही तर देवाच्या ठिकाणी खायचं म्हणजे लय अवघड आहे. होय, खायला लय पैसे लागतात बाहेर, त्याच्यामुळं थोडंसं असं दाटीत घुसायचं. होय, ती खिरी एवढीशी खाल्ली आणि ते पेलू कुठे गेले, कुठले पिणार ती काय बघा रे, ते काय आपण आता खाल्लं हा हा ती जिरलं, खिचडी जिरली, लय अवघड आहे. आणि ही सगळी गरीब लोक आहेत मस्त सगळी गरीब आहे ती. आणि सगळी गरीब अशी आम्ही जेवायला आलो. हा, तुम्ही दिसणार आता सगळी जण, तुम्ही चमकणारच. ती काय तिथं जेवायला आहे हो. हाय बरंच काय धावतो थांबा. आणि मग आम्ही बसायचो एवढी जण हो का गोहा करून थांबलो. बघा हो कशी व थांबल्यात हो. जेवायचे आता बुका लागल्यात. हा, बुका लागल्यात होय. काय व करता काय करता, लय हाल लय हाल. व्यवस्था एक नंबर आहे. व्यवस्थेला अजिबात आपण लेहर आहे. बघा या मावशी वय कर्नाटक वरून ही दादा टोप्यावाली सगळी कर्नाटक गँग सगळी कर्नाटक. हाँ बताओ आपकी भाषा में बताओ. चैनल कौन सा हो बोल रहे जेवायचे. ही उपीवाली बाई आहेत सगळे जेवायचे. ते काय उरका ना त्या बाबा, लय अवघड झालंय. उरका रे लवकर खायला. भुका लागल्यात, वैतागून निघाली सोडानं ती जेवाय. वैतागली चालली. पोर रडायला लागली बिचाऱ्यांची. लय रे अवघड आहे इथं, काय तुम्हाला सांगायचं. वैतागली खरंच. माणसं पिसायला आता हानतेलीच एकाला जेवायसाठी तास वेट म्हणलं. लय अवघड आहे. झाले आता पुसायचं चाललंय. मिळेल आता 10-15 मिनिटात जेवायला नक्कीच मिळेल मित्रांनो. लय व भूक लागली काय तुम्हाला सांगायचं. आता पुसायचं चाललंय, झालं की सोडतो मग जायचं मस्त मध्ये. अरे हवेत जावा, सगळ्याला जेवाय मिळेल. माणसं अशी चेंगरी सगळ्याला जेवाय भेटणार आहे, तसं काही टेन्शन नाही. पण गडबड जा उन्हात न गबडे बस का हवेशीर जायचं पडेल. ऐका इकडं बसू, इथं पंख्या खाली. चला तिकडे जेवायला. आम्ही लांब पहिला नंबर होता राम दरबार. जय श्री. थोडी नाहीत लग्नाची एक पंगत, एवढी माणसं. माहिती का मुली आता इथे लाखावर लोक येतात, तर लाखावर लोकांची व्यवस्था करायची म्हणजे तर त्याला जागा पण लागते, वेळ पण लागतो. त्या पद्धतीनं म्हणजे भरपूर लोक आहेत प्रसाद घेण्यासाठी. थोडंसं जर वेळ काढला आणि थोडंसं प्रतीक्षा जर सहन केली तर प्रसाद हा सर्वांना मिळतो. आनंदानं प्रसाद घ्या. या चांगली सोय आहे, तुम्ही त्या सोयीचा आनंद घ्या. एवढंच की थोडंसं वेळ द्यावा लागतो प्रसादासाठी. 1 तास वेळ द्यावा लागणार. भगवान रामांचं दर्शनही होतं आणि प्रसादही चांगलं मिळेल. आपण आपल्या संस्कृतीचा सुप्रचार केला पाहिजे. बरोबर, सुप्रचारही करू. जय श्रीराम. बघू काय जेवाय आली ताट बसल्यात सगळे जण. हे बरं केलं, पण पंक्ती त्या खुर्च्या टेबलापेक्षा हे बरं आहे. बरं वाटतंय. 3 आयटम आले. ही काय आहे ना काकडी. 3 आयटम आले, 3-4 राहिले. मग भात आला मस्त छान पैकी. बाबा हे बस आम्हाला घे म्हणलं. बरं म्हणलं तुम्हाला बी घेतो. सगळे बुकेली होते रे मित्रांनो. काय सांगायचं असं. भात सुद्धा आला. लय दिलं गाड्या जाम होईन. आता महाराज सकाळनं जेवणाचा नाद चालला होता, पुरा व्हायला लागलाय. तूप सुद्धा आहे. पुरी आली. ओके
चला सुरू केलं तरी जमतंय आता चालू करू. खाऊन बघितलं एक नंबर क्वालिटी. जय श्रीराम. मस्त जेवण आवडलं. पाणी सुद्धा आहे. सगळ्यात महत्वाचं पाणी सुद्धा आहे. एवढं बरं झालं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. ओके या जेवाय प्रसाद घ्यायला चला. चांगला भेटला. झालं जेवण चांगलं झालं. वेळ गेला. खूप दुःख झालं पण काहीच वाटलं नाही. का माहिती का जेवायला परत 2-3 आटा मालतं ते राहिलं नाही तर तुम्हाला दावलं असतं बरं का. आता पाय मोजा भरणारच आहे. बुटाचा लय भारतात राड आहे बाबा ह्यो कुट्टाणाचं. आता तर काय सगळ्यात महत्वाचं जेवण झालं. एकदम राम मंदिराच्या समोर आहे आम्ही. एकदम समोर आहे. आणि हिथं ही जुनं मंदिर होतं धनुष्यबाणी. हिथं बी ही मंदिरातच जेवण होती सगळी. आणि मित्रांनो ही गेट जी दिसतंय का ना ह्या साईडला असं आहे ना होय. आणि समोरच तुम्हाला सांगतो अशी वाकडी तिकडे जागा आहे का नाही. आडेल काय नाही इकडे माणसांना इकडूनच यावं लागतं तरच माणसं येऊ शकते ते जेवणासाठी. असं आहे का नाही. फिरून यावं लागतं. हा फिरून यावं लागतं. चला अजून एकदा कळसाचं दर्शन घ्या. इथनं मंदिर मगाशी दिसत नव्हतं पण वरची कळस सगळे दिसते तिथे आहेत का नाही. आणि ही जी गेट आहे लक्षात आलं का तुमच्या पड्याल राम मंदिर आहे. म्हणजे पड्याल चौकोन आहे असं गेट आहे. आणि इकडून हे सगळं असं जेवणाचं आहे. आणि जय ती मगाशी कडेने आपण गेलो ना जय श्रीराम गेलो तिथं ही अमवा राम मंदिर. इथं हे असं ही सगळी जेवणाला थांबलेली लोक होती. हा हा जेवणाचा प्रसाद देतो हा आम्हा मंदिर. हा आता इकडून एंट्री बघताना जातानी आणि तिथं समोर आहे का नाही पडेल ना तिथं काही परमिशन नव्हती आपल्याला त्याच्यामुळं ठीक आहे असू द्या. पण सगळी कड्याने पाहणी केली छान वाटलं. आता तिकडलं झालं सगळं. आता इथला थोडा परिसर दावतो. असं ऊन आहे पड्याला आहे गर्दी पण इकडून हनुमानगडीकडे जाते ना. हा हो हनुमानगडी तिकडले एरियाकडे निघाले म्हणजे हनुमानाचं दर्शन घेणं अनिवार्य आहे. इथं घामच निघतो घामच. असा काळा पडायला लागलोय. परत थंडीत गेलं तर तेव्हा गोरा पडायला लागलो. तिकडे पाऊस बी पडा नाही इकडे. आणि फार फुफुट्याने जम होते काय तुम्हाला सांगायचं. ओके कुठण्याची कमान आहे ही? राजा दशरथ. राजा दशरथ. राजा दशरथची कमान नाही का महल आहे. महल आतमध्ये जुनं पहिलं जुनं मित्रांनो. ओके पंढरपूर आहे मंदिर तिथं असं आहे. चला म्हणजे आपली इकडली नाव आहेत थोडी पाहिजे. हो निघतंय मध्ये महंत बाबा आहेत मराठी जाऊन भेटू शकतात. बरं आणि हे हनुमानाचं मंदिर आहे का नाही. ठीक आहे आईला चुकलं हे नव्हतं मंदिर मारुतीचं. ह्याच्या समोर हनुमानगडी हनुमान. हो हनुमानगड हे कळसाचं दर्शन घ्या. जवळ आलो आता आतमध्ये कसं हे परत धावता येत नाही ना. घ्या जय हनुमान की. आणि हो का इथं तिथला एरिया ही या हां ओके. इथून कसली गर्दी झाली. हनुमानगडी बघा इथं. ओके उन्हाचा टायमिंग झालाय. आता ज्या ठिकाणाहून आत घुसलो होतो तिथलंच हे ठिकाण. तिथून आता आम्ही पुढं निघालो रेल्वे स्टेशन साईडला थांबलोय मुक्कामी. चला आलोय आता. तिथं रूम घेतली होती. गाडी आहे का नाही काय माहिती. चला आता रूमवर लयच गरम झाला. चला गबा बिबा गुंडाळलं डायरेक्ट. चलो शेरजी निकलते अब. ही ह्यांची बिल्डिंग आहे मस्त मध्ये हॅलो होमस्टे. अरे हमको बरं हातात पकडा. अयो शेटने आम्हाला आईस्क्रीम घेतलं बाबा रे डोगाला. चला मालकांनी सांगितली होय. मालकांनी सांगितली कुल्फी खाल्ली छान लागली एकदम मस्त. आता आमची फटाफट होती. इथं स्टेशन ही निघाले स्टेशनवरनं रेल्वेनी कारण गाडी व्याप्त होती. बॅगेन हे आहे का नाही. प्रवासानं आता माऊलींचा गाडीवरती प्रवास. हा बघू आता नशीब असेल. माऊली बी काशीला येणार. हा पुढं गाठ पडेल
हां बघू योगा कसा येतोय. चला येतो. रामकृष्ण चला हरी, ओके. रामकृष्ण हरी, माऊली, रामकृष्ण अरे अरे, चला येतो. भेटू नेक्स्ट हो, टाइम भेटू. आणि व्हिडिओ पाठवतो राहा हो छान छान काशीला भेटू आपण. बरं ओके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लोक आता बाहेर पडायला लागले. जातो आता बाय बाय. वारा मुनीस बाय बाय. आता निकल चले हम. 3:30 वाजल्यात. 220 किलोमीटरचं टार्गेट आहे. होऊ शकतंय पुरं. जवळजवळ 100 किलोमीटर आलो. काय झालंय असा घाम यायला लागलाय. हे बघा गर्मी गर्मी कितना गर्मी हो रहा है. 100 किलोमीटर आलो. 120 किलोमीटर आहे. बहुतेक आता 10-11 वाजतील. असा अंदाज आहे. जोडीदार नाही मी एकटाच आहे. आता वडापाव खायला थांबलो इथं. मी दोस्त म्हणजे वडापाव करतो. हे असं ठेल्यावर काय होतं माहिती का व्यवस्थित गरम गरम मिळतं. दुसरी हॉटेलात मोठी गेलं तरी गारच देते ती. जेवण फिवून देते चांगलं पण असं चुटूरपुटूर खाणं देत नाही. असं आलं का सगळी माझ्याकडे व्हिडिओ काढायला लागले बघते मी. कितना है और यहाँ से काशी कितना किलोमीटर. अरे 90 म्हणजे 90च राहिलं बघा मित्रांनो. बस 90 ही रह गया. गर्मी देखो ना यार. का सगळं अंगातलं पाणी निघलं. पुन्हा 10:30 वाजले मित्रांनो. पुढचे अजून 14 किलोमीटर राहिले. वाराणसी एकंदरीत पोचलोय काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी. ही सिटी बघू शकता. रात्रीच्या किती वाजले माहिती का 11:30. कुठं आल्यात मसारी काय माहीत नाही. गाडा आता काहीतरी खावं म्हणलं. काय आहे काय जण दे बाबा म्हणलं एक प्लेट जाऊन दे खातो. डायरेक्ट मित्रांनो डायरेक्ट 12 वाजल्यात मित्रांनो. आणि डायरेक्ट काशी विश्वनाथचं मंदिर आहे ना आता इथून इकडं पडेल म्हणजे अक्षरशः 200 फुटावर गल्लीतच आलो डायरेक्ट आतमध्ये. इथं एक लॉजिंग होतं. काय झालं इलाजच चला ना वायफाय घेतलं यांचं. ठीक आहे चलो. आणि इथं रूम होती. रूम घेतली. दिली कमी. ए सी म्हणायचं नाही त्यांना कवाच. काय ए सी म्हणलं की काय करते ती माहिती का. थांबा कडी लावून दे. लागली कडी. ए सी तर आहेच पण त्यांना म्हणायचं बिगर ए सीची द्या मला. माझं बजेट काही एवढं नाही. ए सी म्हणलं की 1000-1500 सांगते ती सिंगलला. त्याला म्हणलं 500 रुपयाचं बजेट आहे. 12 वाजता मोकळी राहणार आहे उद्या दुपारपर्यंत. उद्या दुपारपर्यंत मोकळी राहणार आहे खोली. मग घेतली मित्रांनो. किती बी लोहा काय बी करा. आणि शेवटी हो आता आल्यावर त्याला म्हणलं लाव केला काय ए सी काय असतं ते थोडा वेळ लाव म्हणलं परत बंद कर. गार लागायला लागलं. असं उष्णता आहे ना इथं म्हणजे असं टक्कर चालवलं. योग काय झालं माहिती का खोली नसती घेतली मी तिकडे महागच झोपणार होतो खरं पटांगणात. पण मोबाईल चार्जिंग परत तुम्हाला सांगतो हे कुटाणा कसं करावं आजच्या दिवस एवढी बार म्हणलं. इथं लईच म्हणजे अवघड विषय. कुठं ह्या ठिकाणी इथं दमलो बी होतो. लय गाडी चालवली म्हणजे घरून मी मुंबईला गेलो एवढं अंतर होतं सरासरी आमचं. म्हणजे बारामतीतनं मुंबईला एवढं 250 किलोमीटर अंतर होतं. तेवढं पार करून आलो. जोडीदार बी आता ती महागच कुठं आलं का काय माहिती कसं झालं आता. पण ठीक आहे आता आहेच मी. आणि खाली आता इथनं बरं वाटतंय. खर्च आता थोडं टाळावं लागणार आहे. कमी करावं लागेल. बघू करू प्रयत्न हळूहळू. थोडं आता कधी कधी मनात येतं आजची रात्र 2 रात्र निघू द्या डायरेक्ट घरी जाऊ.
डायरेक्ट घरी जाऊ गाड्या. पण थांबायचं म्हणलं की काय काय ठिकाणी असं बेहबी वाटतं. तर महाग चौकात थांबायचा प्रयत्न बी केला होता, खोटं नाही बोलत. तिथं ते टुकार माणसं ती अशी बघायची माझ्याकडे, गाडीकडेच यायची आणि बघायची. गाडी थांबली की गाडीकडेच बघते की काय तुम्हाला सांगायचे. लईच अवघड विषयी. एकंदरीत आज राम मंदिर रामाचं तिथला अनुभव म्हणजे तुम्हाला सांग का कसं वाटलं. तिथं वाटलं वेगळं, ऐकून होतं तसं झालं. पण काही गोष्टी तरी मी काय पटल्या नाही त्या. पण ठीक आहे, मनात ठेवायचं फक्त, काय आता बोलायचं नाही. नंतर बोलू हळूहळू. तर उद्या इथलं काशी विश्वनाथ एकदा आलतो, लय उभ्या आलतो राव. काय 2 तासात लगे महागारी गेलो. ते आरतीला गावलो, काहीच बघितलं नाही इथलं, काहीच बघितलं नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये इथं लय म्हणतात माणसं जाळते ती, ही करते ती करते ती सगळं व्यवस्थित दावेल मी उद्या इरबळ इथं थांबेन, संध्याकाळी हलून जाईल. इथनं बी रात्रीचं गाडी चालवायला आहे बरं का चानस. इरबळ हिंडीनं रातचं प्रवास करेन. सकाळपर्यंत पोचन हवे म्हणते ती पुढे ह्याला जायचं आहे. बघू आता हवे पण सगळा 300 किलोमीटर म्हणजे काही लई नाही गाडीवर रात्रीचं बी चालवायला. पिकलो इथं काय पिकलाय केस. जाऊन दे, चला असू दे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत आहे देवदर्शन. सगळेजण मदत बी करते तिथे आधीमध्ये, त्याच्यामुळे मग 100-200 काय वाटत नाही इकडं तिकडं. म्हणजे असं कधी कधी असं होतं. बरंच काय काय होतं. आता तुम्हाला काय सांगेन ते सांगेन नंतर. पण घरी गेल्यावर सगळं बोलील. थोडा आता एवढं 10-15 दिवस कसं तरी काढून दे मला. बोललोय की 12 ज्योतिर्लिंग करीन, तर अजून 6 राहिल्यात. आज 7वा दिवस हो काशी विश्वनाथ. मग राहतात 5च. ते जवळच आपल्या इथलं महाराष्ट्रातनं एक आणि ती एक राहिलं 2 आणि हे कळलं 3. आणि आदलं मधलं काय होईल देव रूटवरचं काय होतील ते होतील. चला भेटू उद्या. त्याला लईच पकावलं तुम्हाला. असं ते अवतार झाला आहे कुठं गाडीवर. सोपं नाही मित्रांनो, खरं सांगतो. खरंच सोपं नाही, खरंच सोपं नाही. काय तुम्हाला सांगा, प्रवास लय अवघड आहे. काय तुम्हाला सांगायचं. 12:15 वाजून गेले का झोपतो. आता एडिटिंग नाही, आता एडिटिंग 1-1.5 तास लागेल. आणि मग एडिटिंग करून ही जी आहे लोडिंगला लावला तर सकाळी तुम्ही बघचाल 8 वाजता. मी ठरवले आता टायमिंग हुकवायचं नाही. सकाळी 8ला म्हणजे 8लाच काही होऊ द्या. सकाळी 8ला व्हिडिओ गेलाच पाहिजे. मग इकडं कष्ट करायची ताकद पाहिजे, तेवढी दमक पाहिजे. का मागच्या 2 दिवसात व्हिडिओ आला नाही. एक व्हिडिओ तर प्रवासाचा होता, डायरेक्ट डिलेटच झाला. म्हणलं होऊन दे आता, एवढी बरं होऊन दे. पण आता इथनं पुढं नाही डेली. चला ओके, बाय बाय.